नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे विधान परिषद सदस्य, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ, विधान भवन मुंबई यांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर केले आहे। सदरील निवेदनाचा विषय आहे अर्थसंकल्पात 2025 शिक्षण विभागासाठी तरतूद केलेल्या जादा निधीतून 14 ऑक्टोबर 2024 रोजी टप्पावाढसाठी काढलेल्या शासन आदेशातील तरतुदीसाठी निधी परावर्तित करण्याबाबत विनंती। महोदय, उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते, राज्यातील अघोषित शाळा, त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा, अंशतः अनुदान घेत असलेल्या शाळांना 1 जून 2024 पासून 20% टप्पावाढ देण्याबाबत पावसाळी अधिवेशनात आपण घोषणा केली व त्यानुसार 14 ऑक्टोबर 2024 रोजी आदेश पारित केला। मात्र हिवाळी अधिवेशनात व सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद केली नाही। त्यामुळे राज्यभर शिक्षक संताप व्यक्त करत असून प्रचंड नाराजी, तर महिला दिनाच्या दिवशी महिला शिक्षकांनी स्वतःच्या तोंडाला काळे फासून तर राज्यभर जेलभरो आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे। 10 मार्चला जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात टप्पा अनुदानाच्या लेखाशीर्षक अंतर्गत अतिरिक्त तरतूद केली नाही। तथापि लेखाशीर्षक 110.0001 व माध्यमिक शाळांना सहाय्यक अनुदानासाठी 36,26,383 कोटी 81,59,000 एवढी तरतूद दर्शवली आहे। ही तरतूद 2023-24 प्रत्यक्ष खर्च आणि 2024-25 सुधारित अंदाज यापेक्षा रुपये 2,000 कोटीहून अधिक वाढवून दिलेली आहे। त्यामुळे या लेखाशीर्षकांतर्गत उपलब्ध असलेली वाढीव तरतूद पुनर्विनियोजनाद्वारे 14 ऑक्टोबर 2024 मध्ये आदेशित केलेल्या टप्पा अनुदानाकरिता तरतूद करावी ही विनंती। आपले नम्र आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार ज.मो. अभ्यंकर, आमदार किशोर दराडे, आमदार निरंजन डावखरे, आमदार जयंत आसगावकर, आमदार विक्रम काळे, आमदार सत्यजित तांबे, आमदार मनीषा कायंदे, आमदार सुधाकर अडबाले, आमदार अभिजित वंजारी, आमदार धीरज लिंगाडे, आमदार अरुण लाड, आमदार उमा खापरे, आमदार किरण सरनाईक, आमदार सतीश चव्हाण।